उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणांवर नतमस्तक होण्यासाठी, समस्यामुक्त होण्यासाठी, आणलेल्या समस्या निवारण स्वामींनी करून परिवाराला सुखशांती लाभण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या पुण्यभूमीत प्रधान केंद्रात आपण आलेला आहात. आज रविवार आहे, दर्शनी अमावस्या आहे. 12 नंतर अमावस्या सुरू होते. उद्या ती 8:30 वाजेपर्यंत आहे. अमावस्येचा पर्वकाळ आणि पुरुषोत्तम मासाची समाप्ती हा समन्वय साधण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून उपस्थित झालात. नुकतंच कालच्या आठवड्यामध्ये स्वास्थ्य सौख्य स्वतःसह देशाला जगाला लाभण्यासाठी महामत ज्ञानग्रंथ आणि ज्ञानयज्ञ भागवताचा आपण मथुरा आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी करण्याची सज्जनांना नव्हे पुण्यवंतांना संधी मिळाली. आणि परवाच या उपक्रमाचा सांगता समारोह भागवताचा झालेला आहे. अधिक महिना आज संपतोय. उद्या निज ज्येष्ठ मास सुरू होतोय. परंतु हे भागवत करताना लोक वेगवेगळ्या उद्देशानं करत असतील, परंतु आमच्या देशातील आणि जगातील जेवढे सेवेकरी आहेत त्यांचा दृष्टिकोन जगात शांतता नांदावी, जगात चाललेली जी युद्धस्थिती आहे ती प्रत्यंगिरा चंडीनं ताबडतोब थांबली जावी, वाढलेली महागाई कमी व्हावी, जीवन आवश्यक बाबी ज्या देशाला परावलंबी बनवत आहेत ते परावलंबत्व नष्ट व्हावं. उदाहरणार्थ इंधन आहे, गॅस आहे, या सर्व बाबींच्या टंचाई आहेत. थोडक्यात वाढणारी महागाई कमी व्हावी असा संकल्प जगात कोण करत नाही सेवेकऱ्यांशिवाय. त्यांना सेवेकरी म्हणतात की ज्यांना जगाची काळजी आहे त्यांना सेवेकरी म्हणतात. असा दंड सेवेकऱ्यांचा आहे. बरेच काही स्वार्थी लोक स्वतःपुरतं देवाला फक्त हात जोडतात, तिथल्या देवस्थानात जातात आणि देवानं आम्हाला आधी पुण्य वाटावं मग बाकीचं बघू. त्या पोटी हव्यासापोटी केलेली सेवा ती फलद्रूप होत नाही. ही सेवा जगाचं भलं होण्यासाठी, मानवजातीचं भलं होण्यासाठी जर आपण ही रुजू केली तर स्वामी महाराजांनी पहिलं तुमची समस्या निवारण करतील. कारण स्वामींचं सांगणं आहे, तू मेरे धाम पर मैं तेरे काम पर. म्हणून स्वामी आधी आपलं काम केव्हा करतात, ज्यावेळी आपण इतरांची जगताची निरपेक्ष बुद्धीनं काम करू त्यावेळी मात्र स्वामी धावून येतात आणि आपलं काम करतात. म्हणून आपण निरपेक्ष भावनेनं स्वामींना जर भजलो तर इथे आज जे अनेक प्रश्न समस्या घेऊन आलेले सज्जन आणि भाविक आहेत त्यांना घरी जाणेपर्यंत, घरी गेल्या गेल्या त्यांना स्वामींची अनुभूती अनुभवायला मिळणार आहे.
म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण ह्या सेवा कृपया शांत मनानं, स्वच्छ मनानं, शुद्ध मनानं आधी समजून घ्याव्यात. निश्चितपणे स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. त्यासाठी या कार्यानं आणि मगा गुरुजींनी सांगितलं की समस्यायुक्त येणाऱ्या अनेक भाविक त्यांना सेवेकरी व्हायचं आहे. त्यांना सांगण्यात आलं, इथे आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा परिचय द्यावा आणि हे स्वामी चरित्र सारामृत रोज क्रमशः 3 अध्याय आपण त्याचे क्रमशः वाचावे. त्याला 5 मिनिट लागतात. रोज 3 अध्याय 7 दिवसात 21 पूर्ण होतात. रोज तुळशीच्या माळेवर तथा आपल्या फावल्या वेळेत 11 माळा जप जर आपण जपला, तथा नोटबुकामध्ये 11 माळा जप लिहिला, असा 12 लक्ष जप जर आपण वर्षाच्या आत पूर्ण केला, आयुष्यात तुम्हाला कुठलीही समस्या तुमच्यापर्यंत स्वामी येऊ देणार नाही. याला वेळेचं बंधन नाही आहे. बंधन ते आचारसंहितेचं आहे. आचारसंहितेचं बंधन पाळताना आपण शुद्ध शाकाहारी राहावं. जे लोक शाकाहारी नाहीत त्यांच्या घरचं अन्न पाणी वर्ज्य करावं. तुम्ही सुज्ञ आहात, यावर खूप तपशिलात बोलण्याचं प्रयोजन नाही, परंतु महाभारतकार लिहितात, त्या दुष्ट कौरवांचं अन्न ज्यांनी भक्षण केलं, असे द्रोणाचार्य असतील, भीष्म असतील, कर्ण असतील, कृप असतील, अश्वत्थामा असेल, अन्य असतील. वीरस्त्रीनं मात्र पांडवांच्या गळ्यात माळ घातली. त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली, पण त्यांनी कौरवांचं पंचपक्वान्न स्वीकारलं नाही. अर्थ कसा लावायचा तो बघा. आज देशामध्ये, जगामध्ये कौरवरूपी संख्या खूप वाढत आहे आणि माणसं मारणं हा त्यांचा धर्म आहे. म्हणून जगामध्ये न्यूट्रॉन, हायड्रोजन, अणू अशा अनेक चाचण्या जगाच्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि माणसं मारून त्यांना कधीच सुख मिळणार नाही. उलट विनाश स्वतःचा करून घेतील. हे विदेशी लोकांना कधी कळेल? आणि न कळण्याचं कारण असं आहे, अरब कंट्रीसह अमेरिकेत तथा विदेशामध्ये आमचा एकही संत पोचला नाही. जिथे संत आहे तिथे भगवंत आहे आणि ते फक्त भारतातच संत मिळाले. म्हणून आपण ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून आपण हे ग्रंथ, भागवत असतील, अन्य धर्मग्रंथ असतील, ते वाचण्यामुळं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, पारमार्थिक, जाता येता आपल्या पायाखाली अनेक जीवाणू मरतात मुंग्यांसारखे, त्याचा आपण कधी विचार करत नाही. अशा घडणाऱ्या नजर चुकीनं जे काही दोष आहे त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य भागवतात आहे. म्हणून आपण भाग्यवान आहात ज्यांना मोठं भागवत वाचायला अशक्य आहे. त्यांच्यासाठी या कार्यानं एक सोयीसुविधा करून दिलेली आहे आणि तो छोटा भागवत आमच्या प्रतिनिधींनी उभं राहून दाखवावा आणि तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच वाचाच. पण शक्यतो प्रति एकादशीला त्याचं जर वाचन केलं, फक्त 1.5 तास लागतो 700 श्लोक वाचायला. तुम्ही 1.5 तास कुठे घालवत नाही. त्या 1.5 तासामध्ये मनाजीराव स्वतःजवळ ठेवून त्याचं जर पठन, वाचन, चिंतन केलं, मोठ्या भागवताचं श्रेय छोट्या भागवतात तुम्हाला मिळणार आहे. वेळ, श्रम, पैसा, अपव्यय या साऱ्या गोष्टी तुमच्या टाळणार आहेत आणि घर बसल्या तुम्ही करणार आहात.
त्याची प्रसिद्धी करण्याची जरूर नाही. एवढं सामर्थ्य भागवत ग्रंथात आहे. म्हणून आपण समस्यामुक्त चिंतामुक्त जीवन जगायचं असेल, कोणाला भेटू नका, विचारू नका, दर एकादशीला भागवत ग्रंथाचं वाचन करा. 1.5 तास कुठे जात नाही आपण. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आजपर्यंत अनेकांनी प्रति एकादशीला जे भागवत वाचलेलं आहे मनापासून, त्यांना खूप चांगल्या अनुभूती मिळालेल्या आहेत. नोकऱ्या नव्हत्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या, उद्योगांचे उद्योग चांगले चाललेले आहेत, अशक्य कोटीतल्या गोष्टी स्वामींनी शक्य केलेल्या आहेत. ह्या अनुभूतीचा भाग आहे. म्हणून आजच्या धावत्या धगधगत्या युगामध्ये प्रत्येकाजवळ वेळ कमी आहे आणि ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांच्याजवळ अध्यात्म नाही. ज्यांच्याजवळ वेळ कमी आहे त्यांना पुष्कळ वाटतं आपण करावं, पण वेळेअभावी ते करू शकत नाही. अशी जी मनमतं आहेत यांच्यासाठी वेळेत वेळ या सुविधांचा आपण वापर करावा. ज्यांना मोठा नवनाथ वाचणं शक्य नाही त्यांनी 1.5 तासात हा 900 श्लोके नवनाथ तुम्ही कुठल्याही दिवशी वाचा. जी वेळ तुमच्याजवळ असेल, ज्यावेळी तुमचं मन तुमच्याजवळ असेल, त्यावेळी वाचल्यानं मोठा नवनाथ वाचल्याचं श्रेय मिळणार आहे. आणि नवनाथ वाचल्यानं जे संरक्षण विभाग देवांनी नेमून दिलेलं आहे ते नवनारायण नवनाथ आहेत. अनेक प्रकारच्या असणाऱ्या बाधा, बाह्यबाधा, अंतर्बाधा याचं निवारण हे नवनारायण आपणाला या सेवेनं त्याची फलश्रुती मिळते. म्हणून हा नवनाथ तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून आपण आज या ज्ञानाच्या पाणपोईत उतरताना ग्रंथ याचं वाचन झालंच पाहिजे, त्याचा कार्यकारण भाव कळलाच पाहिजे. म्हणून सप्तशती का वाचायची? पूर्वी देवी सप्तशती, देवी महात्म्य नावाचा ग्रंथ होता. 4.5 तास त्याला पूर्ण पारायणाला लागायचे. आणि आज 4.5-5 तास सर्वच भगिनीजवळ असेल असं नाही, परंतु तुम्ही आज 1.5 तासामध्ये दुर्गा सप्तशती याचं वाचनसुद्धा करता आहात. तोही ग्रंथ प्रतिनिधी आपणाला दाखवतायत. आणि त्या ग्रंथामुळं आज तुम्ही ज्या समस्या घेऊन आलात, मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे. अनेक जणांना देवी खंडोबा माहीत नाही आणि देवीला गेलं तर काय करायचं ते ठाऊक नाही. म्हणून तुम्ही कुलस्वामिनीला गेल्यावर कुटुंबातल्या प्रतिनिधींनी या ग्रंथाचं एक पारायण करावं. साधं वाचायला 1 तास पुरेसा आहे. 1 तास कुठे जात नाही. 700 श्लोक सप्तशतीचे वाचायला केवळ 1-1.25 तास फार झाला. शांतपणे वाचलं तो तुम्ही करा. आणि देवीला गेल्यानंतर तिचा आशीर्वाद कसा घ्यावा हे बऱ्याच जणांना माहीत नाही. नुसतं जाऊन घाईघाई दर्शन घेतात, फार तर एक नारळ फोडतात, कारण त्या देवीजवळ ठेवतात, खोबरं घरी नेतात. अशी पद्धत नाही. हा थोडा विनोदाचा भाग आहे. वर्षातून एकदा तरी देवीला जाताना, नका नेहमी जाऊ, पण वर्षातून एकदा तरी जा. नवरात्र सोडून, गर्दीचा दिवस सोडून, ज्या दिवशी गर्दी नसेल असा कालावधी ठरवावा. गर्दीत कृपया जाऊ नका. आज अनेक देवस्थानात पर्यटक लोक खूप गर्दी करतायत. त्याचा गैरफायदा हौशे गौशे नवशे घेत आहे, ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून भगिनींनी बाहेर पडताना मौल्यवान वस्तू घालून जाऊ नये. उगाच त्या पोलिसांना काम देऊ नका. तिला आशीर्वाद घेताना भगवतीला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पूर्णावरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा. एवढं कुणाला काही जड नाही, हे शक्य आहे. आणि देवीचा सन्मान केल्यावर तुमची जी राहिलेली अपूर्ण कामं आहेत, रखडलेली कामं आहेत, त्या आशीर्वादात एवढी ऊर्जा आहे, ती कामं मार्गी लागतात. मुलामुलींचं लग्न कार्य असेल,
नोकरीचं काम असेल, अपत्याचं काम असेल, घरकुलाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, व्यापाराचे प्रश्न असतील, हे कुणी भागवतकार तुम्हाला सांगणार नाही. पण आमचे प्रश्न उत्तर करणारे जे भागवतकार आहेत त्यांनी इथे येऊन परिचय द्यावा आणि आमच्या भागवतात असं जनतेला सांगितलं जातं. कथाजनक भाग हा मनाच्या समाधानासाठी असतो, हे विसरून चालणार नाही. म्हणून इथे प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी हे न कळत भागवतकार आहेत. तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण आणि निवारण, डोकं दुखतंय गोळी डोक्याची घ्या, पोट दुखतंय पोटाची घ्या, जो भाग दुखतो त्याचीच गोळी घ्या, सगळ्याच गोळ्या एकदम घेऊ नका. यावर आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी आणि कबीरजींनी आपल्या दोह्यामध्ये रागी बागी जोगी नाडी और न्याय इस पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव. आपण सर्वजण सुज्ञ हिंदी जाणणारे आहात, याची फोड करण्याची गरज नाही. तुम्ही अधिक माहिती तेजोनिधी ग्रंथात वाचा. म्हणून या प्रश्न उत्तर विभागातून आणि हे लोक उभे असणारे स्वतःच्या भाड्यानं निरपेक्ष आणि शुद्ध मनानं कोणाची फी न घेता सेवा केंद्रात काम करतात. राज्यात देशात जगात असणारी जी सेवा केंद्र आहेत ती याच ढाच्यावर उभी आहे. आणि या व्यतिरिक्त जे कोणी भोंदू लोक असतील कृपया त्यांच्यापासून सावधान राहा की जे फी घेत असतील, बुवाबाजी करत असतील त्यांच्यापासून सावधान राहा. त्यांचा या मार्गाशी संबंध नाही हे पण आपणाला माहीत असावं. एवढं परखडपणे या मार्गाशिवाय कोण सांगत नाही. म्हणून आपण अत्यंत पारदर्शक निरपेक्ष भावनेतून आपणाला या सेवा जनतेपर्यंत पोचवण्याला एक नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. तिथं आपण यथायोग्य वापर करा. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, या 18 भागवतकारांसह तुम्ही समयदान स्वामींना द्या. आम्ही कुठलंच दान तुमच्याकडून घेत नाही, एकच दानाची अपेक्षा करतो. त्या दानाचं नाव आहे समयदान, वेळेचं दान. तुमचा जो वेळ आहे तो स्वामी कार्याला दान द्या, जेवढा असेल तेवढं, बाकी काही नको. एवढं जर दिलं तुमच्या गावात, राज्यात, देशात आणि जगात स्वास्थ्य, सौख्य, समाधान, मनःशांती ही समयदानातून दिली जाते. म्हणून जर तुम्हाला जगाला शांततेकडे न्यायचं असेल, सौख्याकडे न्यायचं असेल, आपण स्वतः सर्वांनी आठवड्यातला काही वेळ समयदानासाठी द्या. आणि मला वाटतं हे बऱ्याच जणांना आवडेल. तुम्हाला जे आवडेल ते समयदान द्या, त्या विभागात समयदान द्या. ज्यांना आवड आहे प्रश्न उत्तराची त्यांनी त्या विभागात काम करावं. जे इथे शिक्षक, गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्याजोगं कामसुद्धा देशानं अपेक्षित ठेवलेलं आहे, या कार्यानं अपेक्षित ठेवलेलं आहे. त्याला मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार म्हटलेलं आहे. अशा गुरुजन प्रतिनिधींनी उभं राहून हे भागवत आपण या पद्धतीनं जनतेपर्यंत मांडावं. हे सुद्धा भागवतकारच आहे. इथे 18 भागवत सांगितले जातात, त्यापैकी हे पुढचं भागवत आहे. नित्यमूल्य संस्कार, शिशुसंस्कार, गर्भसंस्कार हे सुद्धा एक भागवत आहे. हे बाहेर कोण सांगणार नाही एवढ्या पोटतिडकीनं. आणि आम्हाला खात्री आहे तुमचं वार्धक्य, म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. ती जर पुंडलिकासारखी किंवा श्रावण बाळासारखी झाली तर तुमचं म्हातारपण सुखात जाईल. अन्यथा कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे श्रावण बाळ आई वडिलांशी कसं वागतात हे ज्योतिषांना विचारू नका. मोठे झाल्यावर ते तर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवते आणि पाठवत आहेत. आज देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आपण एक देशाचं काम करत आहोत याचंही आपण भान ठेवणं आवश्यक आहे. वृद्धाश्रम मुक्त भारत केला
तरच या देशात रामराज्य येईल. म्हणून या देशाला वृद्धाश्रममुक्त भारत बनवायचं असेल तर आपण सर्वांनी थोडासा वेळ देशासाठी द्या. इथे समाजकार्य, देशकार्य, नंतर आध्यात्मिक कार्य, नंतर वैयक्तिक कार्य हा क्रम ठरलेला आहे. म्हणून इथे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. अन्य इथे बसलेले जे गुरुजन किंवा मूल्य शिक्षणाची आवड असणाऱ्या प्रतिनिधींना आव्हान आहे, आपण कालच्या महिन्यामध्ये 45 तापमानात छत्रपती संभाजीनगरला एक संस्कार सोहळा घेतला. 5 दिवस सगळे सरकारी अधिकारी, सारे शिक्षक, पालक, विद्यार्थी, सुमारे 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. आणि घटना तशाच घडत होत्या मराठवाड्यात. एका मुलानं बापाचा खून केला, एका मुलीनं आईचा खून करावा. जे कुठे चाललंय म्हणून सारा मराठवाडा हादरला आणि त्यांनी सांगितलं नाही, हे कुठेतरी कायमचं थांबवलं पाहिजे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशाला टिकवायचं असेल तर प्रत्येकाच्या अंतर्मनात संस्कार पोचवणं काळाची गरज आहे. पैसा कमवणं हा संस्कार नाही, परंतु सुसंस्कारित करणं ही काळाची गरज आहे. आणि या मार्गातून हे भागवताचार्य संस्काराचे जनतेला, विद्यार्थ्यांना, गुरुजनांना, पालकांना सांगतायत. हे सुद्धा भागवतच आहे. पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. हा एक भागवताचाच उपांग आहे. आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न इथे बसलेले अनेक पालक लोक मुलामुलींच्या विवाहासाठी विचारणा करण्यासाठी आलेले आहेत. तोंडाशी घास येतो, तोंडात जात नाही. अनेक स्थळं पाहून जातात, होकार देत नाही. तर काहींचा पुनर्विवाहाचा प्रश्न आहे, काही मुलं विधुर आहेत, काही मुली विधवा परित्यक्ता झालेल्या आहेत, तर काही विकलांग आहेत, तर काही दिव्यांग आहेत. असे कितीतरी प्रश्न जगात, देशात, राज्यात, जिल्ह्यात, गावात कितीतरी आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा वेगळा आहे. परंतु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या उक्तीप्रमाणे जर आपण त्यांना सामोरं गेलो, त्यांचे अश्रू पुसले, त्यांना सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन केलं, खूप मोठं पुण्य सांगणाराला मिळणार आहे. म्हणून मुलामुलींची विवाह करताना इथे विवाह मंडळ आलेलं आहे. आणि इथे प्रति गुरुवार रविवारी उपवर मुलामुलींच्या विवाह परिचय मेळावा भरवला जातो. दिवसभर तुम्ही उभे असणाऱ्या प्रतिनिधींशी हा कार्यक्रम आटोपल्यावर आमच्याकडनं येता विवाह मंडळाला आधी भेटा. ज्यांच्या मुलामुलींची विवाह अपेक्षित आहे त्याने आधी त्यांना भेटा, त्यांच्याकडे नाव नोंदणी करा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांची आचारसंहिता समजून घ्या की हुंडा घ्यायचा नाही, सोनं नाणं घ्यायचं नाही. साखरपुड्यासारख्या छोट्याखानी उपक्रमात जर आपण मुलामुलींची विवाह केले, पुढचे अनर्थ टाळतात. मान, पान, अपमान, सन्मान या गोष्टी समाजाला कुणालाही मान्य नाही. म्हणून आपणाला आधी आपल्यापासून आपण सुरुवात करावी, नंतर लोकांना सांगा. या कार्याचं पुढचं पाऊल या विवाह मंडळाचं आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह आहेत. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान आहेत. ते कोण करेल लग्न? सरकार करणार नाही. ते आश्वासनं असतात, प्रत्यक्षात मात्र ते आपल्याला करावं लागतील. एक एक रुपया जमा करून आपण ती पुंजी गरिबांच्या विवाहाला अदा केली. अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य करणाराला मिळणार आहे. आणि जे उद्योजक आहेत त्यांना एक तगडं आव्हान आहे. त्यांनी अनाठाई दारूगोळ्यात पैसा न घालवता गरिबांसाठी जर हे विवाह केले तर त्यांना फार मोठं पुण्य मिळणार आहे.
अनेक पिढ्या पुरणारं पुण्य मिळणार आहे. म्हणून आपणाला विवाह मंडळाच्या वतीनं ही कामं सामाजिक बांधिलकी म्हणून आपण कृपया करावी हे कळकळीचं आवाहन. आणि लग्न शीघ्र होण्यासाठी आम्ही त्यांना उपाय दिलेले आहेत. दुर्गा सप्तशतीच्या पठणाचा भाग आहे, 5 मंगळवार उसाच्या पूजनाचा भाग आहे, विवाह मंत्राचा समावेश आहे. प्रतिवर्षी देवी खंडोबाला तुम्ही गेलात का नाही, गेला नसाल, मागा सांगितल्याप्रमाणे देवीला जाऊन या. खंडोबाला गेला नसाल तर कुठल्या तरी रविवारी आपला जो खंडोबा आहे त्याच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांना एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत, पुरणावरणाचा नैवेद्य, हा अल्पखर्चिक असा सन्मान भगवान खंडोबांचा आहे. हा जर आपण केला तर खंडोबाचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात कोणाचाही खेळ खंडोबा होणार नाही. आणि जर आपण खंडोबाचं काही केलं नाही मात्र खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. आज अनेक कुटुंबामध्ये बाप बेट्यांचं सुद्धा जमत नाही, इतर तर सोडा, त्या आईचा सँडविच होतो, बाजू कुणाची घ्यायची. म्हणून अशा वेळी प्रति रविवारी हा मल्हारी महात्म्य हा ग्रंथ जर कुटुंबात भगिनी असतील, कुटुंब प्रतिनिधी असेल, त्याला वाचायला 1 तास लागतो, 1च तास लागतो. तो जर वाचला आणि 7 पारायणानंतर 7 वेळा वाचल्यानंतर एखाद्याला रविवार उपवास आहे त्याला भोजन दिलं पुरेसं आहे. हा अत्यंत सोप्या साध्या राजमार्गानं खंडोबाची सेवा घरचे घरी करण्याला, आपणाला एक सुविधा, समस्यामुक्त जीवन जगण्याला आपणाला हा सोपा मार्ग आहे. हे आमचे भागवतकारच आहेत या विभागाचे. कुठलेही ग्रंथ प्रतिनिधी वाचक फक्त कथा गोष्टी सांगतात, परंतु त्यानं तुमच्या समस्यामुक्त होणार नाहीत. म्हणून तुमच्या समस्यामुक्त जीवन जगायचं असेल तर आमच्या या भागवतकारांना तुम्ही भेटा. इथे 18 प्रकारची भागवत आहे, त्यांना भेटा. पुढचा भागवतातला प्रतिनिधी इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. शेती कशी करावी आणि आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न शेतीचा आहे. पर्जन्य देवतेनं डोळे वटारलेले आहेत. आज 14 जून, 7 दिवस उलटलेले आहेत. मृगानं पाठ फिरवलेली आहे. शेतकरी आकाशाकडे हवालदिल नजरेनं बघतायत आणि ज्या ज्या वेळी अधिक महिना येतो जर 3 वर्षानंतर, त्या त्यावेळी काहीतरी प्रतिकूल गोष्टी घडतातच. कुणी काही म्हणो, यंदा पर्जन्य कमी आहे, पुरेसं नाही. म्हणून इथे बसलेल्या सर्व भाविक आणि सज्जन सेवेकऱ्यांनी रोज 1 वेळा पर्जन्य सूक्ताचं वाचन जर केलं, पावसाला यावं लागेल. तुमचे हाक पर्जन्य देवता ऐकेल. म्हणून आमच्या सर्व बळीराजाला कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही जर पर्जन्य सूक्त कुठेही बसून वाचा, पर्जन्याला यावं लागेल. जरी वेधशाळेनं सांगितलं पाऊस येणार नाही, पण तुमच्या हाकेमध्ये ऊर्जा आहे. तुमची हाक पर्जन्य देवता ऐकणारी आहे. का? तुम्ही अन्नदाता आहे. बळीराजा हा अन्नदाता आहे. गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी शेतकऱ्याला फार मोठी पदवी, सर्टिफिकेट दिलेलं आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्म एव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधीना. अर्थ समजला नाही. आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे आणि ज्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून इथे आमच्या अनेक ब्राह्मण लोक शेती कसणारे येऊन बसलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. त्यांनी माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज परीक्षण आणि दर 5 वर्षानं माती परीक्षण करावी, म्हणजे शेती तोट्यात जाणार नाही.
या साऱ्या बाबी भाग 1-2 कृषी गीतेमध्ये दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचं मनोबल वाढवून दरवर्षी आपण हवामानानुसार वेगवेगळी पिकं करावी, 30 पिकं त्या शेतीत करू नये, हाही सल्ला कृषी गीतेनं दिलेला आहे. यावर खूप बोलता येईल. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. आज जगामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याचा बोजवारा उडालेला आहे. त्यात सरकारी हॉस्पिटल खाजगी असतील, तुम्ही बघा काय चाललं आहे, त्यावर आम्हाला बोलायचं नाही. पण इथे दवाखाना नाही. इथे खूप आशेनं अनेक रुग्ण असाध्य आजारासह कॅन्सरला घेऊन आलेले आहेत. सकाळपासून मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्ण आलेत. त्यांना धीर, दिलासा आणि निरोगी करण्यासाठी डॉक्टरांनी कंबर कसलेली आहे आणि 100% कॅन्सर बरा होणारी औषधं इथे उपलब्ध आहे. ती आपण घेऊन जा. औषधं थोडी कडू तुरट आहे. हा सप्तरंगी काढा आणि मुळी आहे. जनतेनं आणि सरकारनं इतर कुठली तरी झाडं लावण्यापेक्षा ही जर झाडं लावली तर कॅन्सर रुग्णांवर फार मोठा दुवा विना मोबदल्यात तुम्हाला देता येणार आहे. म्हणून ही झाडं सप्तरंगीची आपण लावावीत. ती कोकणात उपलब्ध आहे. त्याचा काढा ॲनालिसिस करून मिळवलेला आहे. तथापि ज्यांना घशाचा किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी संजीवनी म्हणून रानभेंडी आहे, जंगली भेंडी आहे. ती कशी घ्यायची उभे असणारे डॉक्टर लोक पलीकडे आपणाला सूचित करतील. तर ज्यांच्या पोटात गाठी झालेल्या आहेत, त्या कॅन्सरच्या असतील नसतील, त्यांच्यासाठी वेखंड ही संजीवनी आहे. ते देशी गाईच्या गोमूत्रात कसं घ्यावं ते आपणाला सूचित करणार आहे. म्हणून जेवढे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी इथे मोफत सेवा, मोफत मार्गदर्शन, इथे डझनभर डॉक्टर उभे आहेत. आपण काळजी करू नका. या औषधाचं महात्म्य इथे बसलेल्या, घरी असलेल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांनी आधी मसाल्याच्या डब्याकडे लक्ष द्यावं. त्या मसाल्याच्या डब्यामध्ये कर्मधर्म संयोगानं तुमच्याकडं फार मोठा दवाखाना पूर्वजांनी दिलेला आहे. त्यामध्ये जिरं काय काम करतं, ते हृदयविकाराचा त्रास थांबवतं. मिरं काय काम करतं, व्यसनाधीन लोकांना काढा दिला ते लोक त्या मार्गानं जाणार नाही. तेजपान काय काम करतं, दालचिनी काय काम करते, ज्यांचं खूप चरबी वाढलेली, वजन वाढलेलं आहे, त्यांनी जर रोज 1 चमचा चांगलं मध दालचिनी सोबत घासून प्राशन केलं दिवसातून 3-4 वेळेस आणि साधारण गरम पाण्याचा वापर केला, आपल्या शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं, बाकीचं वजन कमी होतं, गोळ्या औषधं न घेता. या साध्या सोप्या बाबी अत्यंत पथ्य म्हणून जर आपण पाळल्या, आपलं आरोग्य आपल्या हातात राहतं. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आमच्या साऱ्या इथे बसलेल्या भगिनींनी मसाल्याच्या डब्याकडे नजर टाका, त्यावर PhD करा आणि आपल्या कुटुंबियांना निरोगी बनवा. हाही संदेश आमचे डॉक्टर भागवतातून, हे भागवतच आहे आरोग्याचं. आरोग्य संविधान हे सुद्धा एक भागवत आहे. हे जनतेला कोण सांगणार नाही या मार्गाशिवाय. म्हणून ते आपण कृपया सांगावं. या आपलं आरोग्य चांगलं तर सारं जग चांगलं. उदाहरणार्थ, ज्याचं ऐहिक धड नाही, ज्याचं आरोग्य धड नाही, जगात त्याला कुठे स्थान नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, पहिलं आरोग्य, मग बाकीच्या गोष्टी. आरोग्याच्या गोष्टी पाळताना डॉक्टर लोक 5 गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायला सांगणार. 1, महाराष्ट्रात पिकली जाणारी साखर. महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत त्यात काय काय टाकलं जातं ते तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही. 50% विषारी ॲसिड टाकले जातं ती साखर पांढरी होण्यासाठी. त्यात सल्फर टाकलं जातं, गंधक टाकलं जातं आणि त्या साखरेनं
महाराष्ट्रात असं एकही घर नाही की तिथे डायबिटिक्स पोचलेला नाही. याला कोणती श्रद्धा म्हणतात? हे लोक केमिस्ट लोक काय काम करतात हा सुद्धा कृतीचा प्रश्न आहे. पडोशी राज्यांमध्ये खाडसरी बनवतात, कुठलंही विषारी केमिकल टाकत नाही. ती साखर आपण खाण्यासाठी वापरावी. दुसरा पांढरा पदार्थ ताटाचं मीठ आहे. कापरासारखं येतं बघा. बेट द्वारकेला त्यांची फार मोठी फॅक्टरी आहे, जगाला ते मीठ पुरवतात. परंतु त्या मिठामध्ये 16 प्रकारचे केमिकल टाकलेले आहेत. आम्ही भागवत सप्ताह घेताना तिथे जवळ जाऊन बघितलं, त्या केमिकलची एवढी दुर्गंधी, नाकाला रुमाल लावून सुद्धा ती दुर्गंधी थांबेना. परंतु तिथे जे कामगार वर्ग आहे मीठ संबंधित, बऱ्यापैकी अनेक जणांना हत्ती रोग झालेले आहेत, ते कधीच बरे होत नाही. एवढं विष तुम्ही स्वयंपाकातून रोज सगळ्यांना खाऊ घालता. हे किती मोठं विष पोटात जातंय. चुकून महात्मा गांधी जर आज असते तर मिठावर वेगळा सत्याग्रह झाला असता. अर्थ कसा लावायचा तो बघा. परंतु आपल्याकडे खाणीतलं मीठ आहे, आयुर्वेदिक मीठ आहे, शेंदव मीठ आहे. हे जर वापरलं तर कुणाची किडनी फेल होणार नाही किंवा हृदयविकाराचे त्रास होणार नाहीत. हे मीठ खाण्यासाठी वापरू नका, हाही सल्ला डॉक्टर देणार आहेत. तर तिसरी बाब, मैदा, बेकरी. ज्यावेळी आपण मैदा बेकरीचे पदार्थ खातो त्यावेळी त्या आतड्यांवर स्लॅब पडतो आणि आतडी नाकामी होतात. शस्त्रक्रिया कराव्या लागतात, अनेक आजार होतात. तर पुढचा पांढरा पदार्थ साबुदाणा आहे. इथे बसलेल्या साऱ्या भगिनी एकादशी सोमवार आला ते तर साबुदाण्याकडे बघून नफरत व्यक्त करतात, आणि ते खरं आहे. तुम्ही एक वाटीभर खिचडी आणि ग्लासभर पाणी पिलात, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. पक्का रबराचा स्लॅब आपल्या जठरात पडतो आणि सारी आतडी कामावर येतात. म्हणून आपणाला निवेदन आहे की हे जे 4-5 प्रकार पांढऱ्या पदार्थांचे आहेत, बेकरी, साखर, साबुदाणा, मैदा, हे पदार्थ जर तुम्ही वर्ज्य केले, करता आले, तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं कामच पडणार नाही. आणि पाचवा आहे दूध. गाईचं दूध सोडून आज मोठ्या प्रमाणात इतर दूध भेसळयुक्त शहरात आलेले आहेत. शुद्ध गाईचं दूध शहरात तर मिळणारच नाही खेड्याशिवाय. इंग्रज हुशार होते, त्यांना भविष्यकाळ माहीत होतं. चुकून 150 वर्ष ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनी ब्लॅक टी घेतला पण दूध घेतलं नाही. अर्थ कसा लावायचा तो बघा. एकही इंग्रज कधी देशात आजारी पडला नाही. आपण काय करतो? आपण त्या दुधाचा बासुंदीसारखा चहा पितो आणि कफाला निमंत्रण देतो. म्हणून आज ह्या साऱ्या 5ही बाबी उभे असणारे डॉक्टर लोक तुमचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही करणं उचित नाही. पुढचा विभाग, या ठिकाणी इंजिनियर, वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन, वास्तूचं वास्तूपण असं आहे, ज्या वास्तूमध्ये तुम्ही डोकं टेकवल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे. पण इथे मोठ्या प्रमाणात श्रीमंत लोक आलेले आहेत. आम्ही श्रीमंत या अर्थानं म्हणतो, ज्यांना रात्री डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते त्यांना खरे श्रीमंत म्हटलेले आहेत. त्यापैकी आपण आहात. ज्यांना झोपच येत नाही, झोपेच्या गोळ्या खाऊ नये, रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतात, ते श्रीमंत नाही. अर्थ कसा लावायचा तो बघा. अनेक मोठी नावं आहेत श्रीमंतांच्या यादीतली, ते रात्रभर झोपतच नाही, गोळ्या खाऊन.
ती कंगाल श्रीमंती काय कामाची. म्हणून आपणाला निवेदन आहे, ही माणुसकीची संस्कृती ही सारं काही संतांच्या विचारातून ते जगाला शिकवते, तिचा आपण वापर करावा. म्हणून इथे वास्तुतज्ञ उभे आहेत. वास्तू पण अबाधित ठेवण्यासाठी ईशान्य दिशेला जिना, टॉयलेट, बाथरूम, आग्नेयेचं पाणी, नैऋत्येचा प्रवेशद्वार, किचन ओट्याला लावलेला काळा दगड. इथे ज्या भगिनींच्या किचनच्या ओट्याला काळा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती करावेत. थोडेसे हात वरती आलेत, परंतु आता हे ऐकून खूप भगिनी सुज्ञ झालेल्या आहेत. अनेक यूट्यूबवर हे विषय तुमच्या घरपोच येतात. त्याला जर तुम्ही पिवळा किंवा पांढरा रंग ऑइल पेंट मारला, ह्या डोकेदुखी त्या मिनिटाला थांबते. 2 डोकेदुखी त्यातून निर्माण होतात. एक आजारपण, दुसरं डोक्यावर कर्ज. या दोन्ही गोष्टी थांबवायच्या असतील तर आपण तोडफोड न करता सोप्या साध्या पद्धतीत हे ग्रंथ ज्ञानदान 1 ते 4ची पानं चाळावीत. तुमच्या वास्तूचे डॉक्टर तुम्हीच व्हा, कुणाला नेण्याचं कारण नाही. म्हणून हे प्रशिक्षण रूपी भागवत आमचे इंजिनियर आर्किटेक्ट लोक जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करतात. हे सुद्धा भागवतच आहे. तर पुढचा विभाग, इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील न्यायमूर्ती आलेले आहेत, सेवेत आणि सेवानिवृत्त लोक आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन हे जनतेचं काम आहे, धर्माचं काम आहे, देशाचं काम आहे आणि कोर्टाची पायरी शहाण्यानं चढू नये मराठीत म्हण आहे, ते खरं आहे. यावर उपाय काढला. दर 3 महिन्यानं जर तालुका जिल्हा स्तरावर लोकन्यायालयं भरवली तर आमच्या गरीब सेवेकऱ्यांचा प्रश्नांचा निपटारा एकाच चक्रात होईल. परत आयुष्यात कोर्टाची पायरी चढायची नाही, असं मार्गदर्शन आमचे कायदेशीर सल्लागार करत आहेत. म्हणून ज्यांना कायद्यासंदर्भात काही बोलायचं आहे, उभ्या असणाऱ्या कायदेशीर सल्लागारांना कृपया आपण भेटा. ज्यांना केंद्राचं कामकाज काही आणलेलं आहे ते सुद्धा लेखी स्वरूपात त्यांच्याकडे मांडा. त्यावरही उपाययोजना साध्या सोप्या बिना खर्चानं ते आपणाला सुचवणार आहेत, त्याचा आपण लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग, हे सुद्धा ज्ञानाचं भागवतच आहे, कायद्याचं भागवत आहे. हे भागवतकारच आहेत. कायदा कुठून तयार झाला, तो भगवद्गीतेतून. टिळकांनी गीता रहस्य जो लिहिला, तो गीता रहस्यातून काढून तयार झालेला आहे. यावर खूप आता वेळ वाया घालणं उचित नाही, वेळ आपला वाया जाईल. परंतु आज या देशात सगळे कायदे इंग्रजांचे चालू आहेत, भारतीय नाही. हे दुर्दैव आहे. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. त्यात युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रतिनिधी आहेत, गोवंश विभाग प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत. हे सुद्धा भागवतच आहे. हे सुद्धा भागवत आहे. जे जगाला कोणी सांगत नाही ते ज्ञान या विभागातून सांगितलं जातं, त्याला भागवत म्हणतात. कथाजनक भाग कानाला फक्त गोड लागतो. याज्ञिके विभाग आलेले आहेत. हे सुद्धा भागवतच आहे. ज्यामुळं जनतेचं मानवजातीचं कल्याण आहे त्याला भागवत असं आम्ही नाव दिलेलं आहे. हा भगवा ध्वज आहे मारुतीरायाचा. आता हे वादळाचे दिवस आहेत. हा जर ध्वज लावला, मोजून 3 ते 4 मिनटात वादळ थांबतं. फक्त त्याखाली बसून वायुपुत्र हनुमंत आहेत, त्याची स्तुती, त्याचं स्तवन, हनुमान चालीसा म्हणा किंवा रामरक्षा म्हणा, याच्या वाचनानं त्यावर हा सोपा उपाय बिना खर्चिक आहे. तर भूकंप
तीव्रता कमी करण्याचं काम हे भूकंप यंत्र करतं. जिथे 8 रिश्टर भूकंप होणार आहे तिथे एका रिश्टरवर भागतं. वित्त आणि मानवहानी टळते. त्याचं नाव भूकंप यंत्र आहे. त्याला कुठलाही खर्च नाही. गावकऱ्यांनी प्रत्येक मारुती मंदिरात जर याची स्थापना केली ते गावं या आपत्तीपासून वाचतील. म्हणून गावकऱ्यांनी सुद्धा या कामात लक्ष घालावं, याचं अभ्यासक बनावं आणि गावावर येणारी संकटं टाळावीत. याला रुपया लागत नाही. काय लागतं? समयदान. म्हणून आम्ही मागाशी तुम्हाला सांगितलं, तुम्ही समयदान द्या, त्यात तुमच्या गावाचं घराचं कल्याण आहे. म्हणून या समयदानामध्ये जे जे दडलेलं आहे त्याला आम्ही भागवत म्हणतो. म्हणून हे 18 भागवतकार इथे दर गुरुवार रविवारी विनामूल्य मार्गदर्शन करतात. तर शेवटचं भागवत प्रतिनिधी इथे आमच्या भगिनी आहेत. मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती संवर्धन करण्याचं काम, समृद्ध करण्याचं काम सगळ्या माता भगिनी करतात, भारतातल्या जगातल्या. आणि या देशाला जे भारत माता म्हटलं जातं उगच नाही, त्याला मोठं कारण आहे. आमच्या आजतागायत सगळ्या भारतातल्या माता भगिनींनी सोशिकता, नम्रता आणि सदाचार या कर्तृत्वानं प्रचंड सासुरवास सोसून भारतीय संस्कृती जिवंत ठेवलेली आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचक, अभ्यासक, उपासक, प्रचारक आहात. त्याच्या 4थ्या अध्यायात त्या साध्वीनं एका दृष्टिक्षेपात ब्रह्मा, विष्णू, महेश छोटी बालकं केली एका दृष्टिक्षेपात. हा कथाजनक भाग गुरुचरित्रात आहे. म्हणून भगिनींनी अवश्य श्री गुरुचरित्र दरमहा एक पारायण करावं. म्हणजे असे छत्रपतींसारखे, प्रभू रामचंद्रांसारखे, कृष्णासारखे महापुरुष त्या संस्कारानं तुमच्या कुटुंबात जन्म घेतील. हा संस्काराचा महिमा आहे. खरं तर प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, यांच्या मातोश्रींनी त्या काळात ते पोटात असताना काय काय ग्रंथ वाचले, जिजाऊ साहेबांनी काय वाचलं, राणी लक्ष्मीबाईंनी काय वाचलं, हे इतिहासाला शोधावं लागेल. नव्या आचरणात, ग्रंथात, शिक्षणात ते उतरावं लागेल. तर शिवाजीराजे कळतील. सांगण्यासारखा खूप मोठा महिमा आहे. म्हणून हे सुद्धा एक उत्तम भागवत आहे, मराठी अस्मिता. आणि त्या आमच्या माता भगिनींनी आज तागायत अत्यंत नम्रपणे, सोशिकतेनं, अभ्यासानं अन्य भगिनींपर्यंत त्या रोज पोचवत आहेत. तथापि आज भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत. त्याची उत्तरं आपण जाहीर देऊन टाकू, कारण तुम्हाला तेवढा वेळ आहे नाही मला माहीत नाही. आणि मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही हे पण आम्हाला माहीत आहे. आतासुद्धा मनाजीराव सांगतायत खूप वेळ झालेला आहे. मनाजीराव आम्हाला काही कामं सांगतायत, घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पुढच्या तीर्थक्षेत्रात गेलंच पाहिजे. इथे 12 ते 2 मल्हारी सप्तशती वाचण्यात भाग घ्यायचा आहे. आज पुरुषोत्तम मासाचा शेवटचा दिवस आहे. म्हणून ज्यांना भागवत करता आलं नाही त्यांना एक 1.5 तासाची नामी संधी आहे. जे पुण्यवंत भाग्यवंत आहेत त्यांना यज्ञभूमीमध्ये हा छोटा भागवत वाचण्याला संमती आहे. म्हणून ती द्वारं ती खुली आहे. ज्यांना वाचायचं आहे त्यांच्यासाठी यज्ञभूमी खुली आहे. या साऱ्या बाबी प्रचंड पुण्याचं संचय करणारे आहे. म्हणून आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आल्यात. एक, कुटुंबातली व्यसनाधीनता आणि 2, डोक्यावर असणारं कर्ज. या दोघांवर सोपा उपाय आहे. ज्यांच्या घरात शंकराची पिंड किंवा रुद्रयंत्र आहे त्यांनी यावर शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करावा, शुद्ध पाण्याचा. आणि ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी असल्या लोकांना, मांसाहारी
त्यांना ते तीर्थ पाजा, ते घेणार नाहीत. चहातून, जेवणातून, भाजीतून, पिण्याच्या पाण्यातून द्या. महिन्याभरात सोंगटे वाचून खोकला जाईल आणि घर बसल्या या शंकराच्या सेवेमुळं तुम्हाला त्याची अनुभूती महिन्याभरात. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. इथे बसलेल्या अनेक भगिनी श्रीयंत्राच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. हे काही गुपचूप काम केलं जात नाही, जगमान्य आणि पारदर्शकपणे केलं जातं. झाकून लपून ठेवण्याचं प्रयोजन नाही किंवा कानमंत्र देऊन शिष्य करवण्याचं काम नाही. कुठलंही यात गोपनीयता नाही, ही पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा या सेवेत रुजलेला आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की या श्रीयंत्राचा आपण आजपासून उपासक बना. त्याचं पूजन कसं करायचं ते उभ्या असणाऱ्या भगिनी तुम्हाला सांगतील. तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या जगातल्या साऱ्या माता भगिनी एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात, मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात, श्रीयंत्राचं पूजन करतात, स्वतः सत्यनारायण करतात. स्वतः एवढे पुरोहित कुठून आणणार प्रत्येक कुटुंबात? ते मिळणार नाही. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी कृपया हात वरती करावेत. मनापासून धन्यवाद आहेत. बरेच हात वरती आलेले आहेत. यालाच मराठी अस्मिता म्हणतात की मग यापेक्षा वेगळं काय आहे? म्हणून तुम्ही मराठी अस्मितेच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक आहात. तुम्ही अन्य भगिनींपर्यंत हे सांगा की त्यांचंही भलं होईल, ते पुण्य तुम्हाला मिळेल. आणि हो, रोज 11 माळा जप पंचमहायज्ञ सोबत करावा. एवढं जर केलं, तुम्हाला पेपर घेऊन प्रश्न लिहिण्याची वेळ, कुठलंही संकट समस्याची वेळ स्वामी येऊ देणार नाहीत. हे आम्ही खात्रीनं सांगतो, हे खात्रीनं सांगतो. म्हणून आपण ही खात्री बाळगावी आणि याप्रमाणे जर आपण हे 18 भागवतांचं महत्त्व जनतेपर्यंत सांगितलं. अनेक चित्रपट निर्माते आहेत, खरं तर त्यांनी हे 18 भागवतं जनतेपर्यंत पोचवले तर या जगात आणि देशात रामराज्यासारखे दिवस येतील यात दुमत नाही. पण अजून आम्हाला तसं काही कोणी मिळेना. आपली इच्छाशक्ती प्रबळ असावी एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना या अधिक मासाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन, परवा उद्यापासून निज ज्येष्ठ मास सुरू होतो. साऱ्यांच्या नजरा पाणी टंचाई, दुष्काळ, वाढतं तापमान, विषारी निसर्ग, त्या सगळ्यांना आपण सामोरं जात आहोत. पुढच्या महिन्यात येणारी पौर्णिमा जी राहील, वटपौर्णिमा, वडाची झाडं लावा, पर्यावरण टाळा, पर्यावरणाला मदत करा, प्रदूषण टाळा. म्हणून सावित्रीनं हजारो वर्षापूर्वी कलियुगात असं होणार आहे त्याचा सूचना आधीच दिलेली आहे. म्हणून सरकारनं सारं अहिल्यादेवींनी लावलेली झाडं तोडून टाकलेली आहेत. एकही झाड नवीन लावलेलं नाही. निदान एवढी सरकारला सुबुद्धी कॉन्ट्रॅक्टर लोकांना व्हावी, त्यांनी बाजूनं वडाची तरी झाडं लावावी. त्याला काही पाणी भरावं लागत नाही. त्याचे स्टंप करून जरी लावले, 1 वर्षात रस्ता हिरवागार होईल. अशी सुबुद्धी कधी येणार? म्हणून सरकारसमोर हा एक प्रश्न आहे. म्हणून आपणा सर्वांना कळकळीचं निवेदन आहे, आपण यात उतरा. आपण 5-5 वडाची झाडं जर लावली, सारे रस्ते हिरवेगार होतील, प्रदूषण होते. पूजनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300 वर्ष आज त्यांच्या जन्माला झालेली आहे. त्याची आठवण म्हणून आपण सरकारी हद्दीत किंवा आपल्या हद्दीत किंवा जेवढ्या रोड आहेत त्यांच्या सरहद्दीवर सरकारला विचारून 5-5 वडाची झाडं विशिष्ट अंतरानं लावली तर 10 की लकडी एक्का बोजा. सारे रस्ते आज जे सहारा वाळवंट झालेले आहेत, सारे रस्ते 600 खोदून ठेवलेले आहेत,
त्यांना सद्बुद्धी होईल, जनतेची गैरसोय दूर होईल आणि सोयीसुविधा उपलब्ध होतील, असं अहिल्यादेवींचा वर होता. त्यांचा जीवनादर्श पाळण्याला सरकारला आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना अहिल्यादेवींनी सुबुद्धी द्यावी असं कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर भगिनी माहेरी आलेल्या असतात. अशा पद्धतीनं इथे 2 पिढ्यांपासून त्यांना ही सेवा सुविधा दिली जाते. इथे कुठले उत्सव असले तर पुरुष लोक स्वयंपाक करतात, सफाई असेल तर पुरुष करतात, भगिनींना आम्ही करू देत नाही. हे व्रत पुढे आपणाला पाळायचं आहे. तथापि प्रार्थनेनंतर औदुंबराच्या समोरून वळसा घालून परिक्रमा न करता पहिल्या भगिनी दरबारात येतील, न वाकता महाराजांना हात जोडतील. वाकल्यानंतर मागचा माणूस पडतो, चेंगराचेंगरी होते, म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक आपण सुज्ञ आहात ते आपण पथ्य मौनानं पाळावी. भगिनींनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी समाधी मठाला वळसा घालून, औदुंबराला वळसा घालून दरबारात येऊन आपल्या नियोजित जागेवर बसतील आणि जे समस्या घेऊन आलेले आहेत, ज्यांना कुलधर्म कुलाचाराचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी समोरच्या सभामंडपात मल्हारी सप्तशती रविवारचं महत्त्व ते मल्हारी सप्तशतीच्या वाचनानं होणार आहे. त्याला 1 तास लागेल आणि आजचा पुरुषोत्तम मासाचा शेवटचा दिवस आहे. ज्यांना भागवत करता आला नाही त्यांना यज्ञभूमीत संधी आहे. सक्ती नाही, हा ऐच्छिक मुद्दा आहे. ज्यांना वेळ आहे, ज्यांना आवड आहे त्यांनी करावं. म्हणून आपण हात जोडून प्रार्थना करून मौनानं आपण येण्याचं करावं. मौनम सर्वार्थ साधनम. म्हणून आपण शक्यतो दिवसभरात काही तास मौन पाळून बघा. तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. मौनानं आजार बरे होतात. म्हणून हिमालयात जे अनेक लोक बोलत नाहीत ते कधी डॉक्टरांकडे जातात का बघा. मग आपण त्यातले काही तास तर पाळा. गप्पा मारण्यापेक्षा मौन पाळलेलं काय वाईट आहे. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे आपण पालन करावं. पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.